नमस्कार दोस्तांनो. तर आज आपला आहे चॅलेंजचा दुसरा दिवस. कालच्या प्रमाणे आज बी आपण फ्रेश होऊन लवकर निघालो कामाला. लवकर निघून आता बघा मिशा कशा मी पिळतो या. आणि आता मला इथं या ठिकाणी इथं एक पार्सल द्यायचं होतं. ते पार्सल मी दिलं. नंतर मी आलो दुसऱ्या गावात. तिथं लय वाट बघितली पण पैसेच नाहीत त्यांच्याकडे. मग थांबलो जरा आणि लगेच त्यांना पार्सल दिलं आणि लगेच निघालो मी आता पुशेगावला जाताना मी गाणं म्हणलं. भैयाला लागतोय फोन शुक्रापूरला अपडेट करून घे की. ते विचारलं म्हणून सांगितलं त्यांनी किती झाले 183 रुपये. अहो त्या पोराला फोन लावला लागला की भैयाला शुक्रापूरला. ते लागलं हिंदी बोलायला. बरं असं ते हिंदी बोललाय तर बोललाय. मग काय करायचं म्हटलं त्याला म्हटलं अपडेट करून घे नंबर. हां मग आता या आजीसने दिलं पार्सल नेऊन. त्यांचं होतं प्रीपेड पार्सल तिकडून घेतला. OTP इकडं लागायला लागलं. ऊन लागायला लागलं. परत आलो उन्हाचा तडागा सोसत या बारक्या पोरीला पार्सल दिलं. आजी म्हणले आमचा रुपया मागं दे. मी म्हटलं हे घ्या. हे बाळा रुपया कॅप्सी खा. आणि मग मी आलो इकडं मोरचं पार्सल द्यायला. आणि इथं आल्यावर त्यांना माहीतच नव्हतं की एका ह्याच्यात 2 पार्सल आहेत. मला द्यायला लागली ती एकाच रेटचं पार्सलचं पैसे. मी म्हटलं अहो तसं नाही अहो पैसे पूर्ण द्या. मग तिकडून परत अर्ध पैसे घेऊन आलेत. मग मी परत बोळातनं हुडकत माणसं निघालो पार्सल द्यायला. ह्यांचं बी होतं एक पार्सल, त्यांना बी एक पार्सल दिलं. आणि मग लगेच तिथनं निघलो. लय वेळ का थांबायला नाही. मग लगेच पुशेगावच्या चौकात बघा या अशा पद्धतीनं गर्दी असते. 2-2 एसट्या थांबल्या. पण एक एसटी स्टँड बांधायचं झालं नाही सरकारला. काय करायचं आता बघा तुमचं तुम्हीच. मला तर एवढंच माहीत होतं पार्सल देणं आणि आपल्या कामाला निघणं. आता बघा ही विसापूरचं मंदिर कसं आहे. विसापूरचा रस्ता बघा कसा आहे. ते हायवे झाले ती जोरात. मग इथं आल्यावर इथं बी पार्सल दिलं. आपलं कामच काय आहे पार्सल द्यायचं आणि पुढं जायचं. असं करत फायनली आजचा दिवस कंप्लीट होतोय. आज 38 पार्सल होती तर 34 गेली. तर 34 गुणिले 15 510 मधलं 110 पेट्रोलला गेलं 400 रुपये. हां पहा.